राम राम मंडळी, कशी आहे? मजेत ना? काय झालं ना, मला एवढं टेम्परेचर आलं त्या दिवशी, तर म्हटलं आता रात्रीच्या स्वयंपाकमध्ये काय बनवायचं. तर मी हॉस्पिटलला जाते म्हटलं, मग हॉस्पिटलवरून आली तर हे एवढा पसारा दिसत आहे, कशाचा आहे तुम्ही त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा. ॲक्च्युअलमध्ये मला टेम्परेचर होतं, त्यामुळे ना मी काहीच करू शकत नव्हती. मग मी हॉस्पिटलला जाऊन आलो. आम्ही घरी आल्यानंतर मी म्हटलं की मी थोडीशी एक गोळी घेते आणि थोडंसं आराम करते, मग मी काहीतरी जेवण करण्यासाठी बनवते. तर मला वाटलं आता खिचडी बनवायची तर बनवून टाकते म्हटलं. पण ॲक्च्युली झालं काय, माझ्या मिस्टरांनी कधी इकडे एक ग्लास करणारे ॲक्च्युअलमध्ये एवढी चांगली रेसिपी बनवली, मला तर डाऊटच वाटला. मी म्हटलं यार, मी तर आता खिचडी करणार किंवा मग ॲक्च्युली माझ्याकडून जाई उठणं झालं ना, तर त्यांना म्हणून की ॲटलिस्ट खिचडी तर लावा, कारण की खिचडीच येते त्यांना. पण झालं काय ना, मी उठल्याबरोबर बापरे एवढी चांगली रेसिपी. मी म्हटलं हे तर ऑनलाईनच केली असेल, पण नाही, ॲक्च्युलीमध्ये त्यांनी घरी बनवली. हे आहे क्रिस्पी पोटॅटो आणि ब्रेड पिझ्झा. ॲक्च्युअलमध्ये मी ते शूट करायला पण नव्हती, कारण की मी तर झोपून होती. तर ही रेसिपी तुम्हाला बघण्यासाठी नक्की कमेंट करा आणि लाईक करा. तुम्ही नक्की कमेंट केली तर मी पुन्हा माझ्या मिस्टरांना ही रेसिपी बनवायला लागेल आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ टाकेल. तर त्यासाठी नक्की कमेंट करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि मी तर खाल्ल्यावर मला तर खूप टेस्टी वाटली आणि खूप छान झाली आणि मी तर टोटल सरप्राईज झाली. मी म्हटलं आता खिचडी खायची, तर एवढी चांगली रेसिपी खाल्ली. नंतर म्हटलं एवढे सारे भांडे आणि पसारा मलाच आवरा लागला. पण रेसिपी पाहून तर मला एवढं चांगलं वाटलं की मी पटापट भांडेही घासले आणि पसाराही आवरला. सो खरंच आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. राम राम.